शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही मत्स्य व्यवसाय करायचा असेल परंतु तुम्हाला मत्स्य व्यवसाय करण्यासाठी आर्थिक अडथळा येतोय किंवा आर्थिक प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही दाजगुवा योजनेअंतर्गत 90% अनुदान मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकतात। ही तुमच्यासाठी नवीन संधी आहे आपला स्वतःचा मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी। मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोण कोण या योजनेसाठी पात्र ठरू शकतो आणि कशा पद्धतीने हे 90% अनुदान तुम्हाला मिळणार आहे याची सविस्तर माहिती, त्याचबरोबर याचा जो शासन निर्णय म्हणजे GR आहे तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, दाजगुवा योजना म्हणजे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी क्षेत्रातील मत्स्य व्यवसायाचा विकास करणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि आदिवासी बांधवांना सामाजिक व आर्थिक विकास करणे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना 2024-25 ते 2028-29 या 5 वर्षाच्या कालावधीत राबवली जाणार असून महाराष्ट्रासह देशभरात अंमलात येणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जरी कोणतीही योजना सुरू करत असतं तर त्या योजनेचे काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असतात, त्या योजनेमागचे काही सरकारचे हेतू असतात। तर या योजनेमागचे हेतू आणि उद्दिष्ट काय तर आदिवासी क्षेत्रातील मत्स्य व्यवसाय आणि जलकृषीचा विकास करणे, आरोग्य, शिक्षक, पायाभूत सुविधा आणि रोजगार यामधील अंतर कमी करणे, आदिवासी समाजासाठी उपजीविकेचा नव्या संधी निर्माण करणे, आधुनिक मत्स्य संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रोत्साहित त्यांना करणे। मित्रांनो, तर हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट दाजगुवा योजनेअंतर्गत केले जाणार आहेत। आता दाजगुवा योजनेअंतर्गत जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्र कोण आहेत तर आदिवासी वन पट्टाधारक किंवा सामूहिक वन हक्कधारक हे आदिवासी बांधव यासाठी पात्र असतील। त्यानंतर आकांक्षित तालुक्यातील आदिवासी रहिवासी, आदिवासी बहुगावे लोकसंख्या किमान 500 ते 50% पेक्षा जास्त आदिवासी बांधव त्या गावामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर आदिवासी समाजातील युवक, महिला, स्वयंसहायता गट व सहकारी संस्था सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यातील सुमारे 192 तालुके या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्यात 4917 गावे या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर मत्स्य संवर्धन प्रकल्प, नवीन तलाव, बायोप्लांट तंत्रज्ञान, मत्स्य बीज उत्पादन केंद्रे, थंड साठवण सुविधा तसेच अनेक उपक्रमांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता तुमच्या मनातही प्रश्न पडला असेल की याचा अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर अनुदान रचना काय तर अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना 90% पर्यंत शासकीय अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलं जातं। यामध्ये 60% केंद्र शासन देतं आणि 40% राज्य शासन देतं आणि 10% लाभार्थी सहभाग असे प्रमाण ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे एकूण 90% तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून अनुदान देणार आहे आणि 10% रक्कम तुम्हाला ते मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वतःला टाकावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत कशासाठी तुम्ही हा 90%चा लाभ मिळू शकतात तर नवीन मत्स्य बीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी, तलाव बांधकाम, बायोप्लांट उभारण्यासाठी, मत्स्य खाद्य कारखाने, थंड साठवण, कोल्ड स्टोरेज सुविधे उभारणी करण्यासाठी, बाजारपेठ व विक्री केंद्रे स्थापन करण्यासाठी, पारंपरिक मच्छीमारांना नौका व जाळ्यासाठी मदत होते आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांना सुद्धा विशेष प्रोत्साहन याच्यामध्ये दिलं जातं। आता शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची तर अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना संबंधित जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल। आवश्यक कागदपत्रे जशी की आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, जमीन हक्कपत्र, मत्स्य व्यवसायाशी संबंधित माहिती तुम्हाला तिथं सादर करावी लागेल। अर्जाची छाननी झाल्यावर पात्र लाभार्थ्यांना अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे। आता राज्य सरकारसाठी ही योजना काय महत्त्वाची तर आर्थिक सबलीकरण याच्यामधून होईल, त्यानंतर मत्स्य व्यवसायातून स्थिर रोजगार निर्माण होईल, आरोग्य आणि शिक्षण सुविधा वाढेल आणि पायाभूत सुविधांचा विकास मिळून एकंदर जीवनमान उंचवण्यास खूप मदत होईल। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% पर्यंतचं अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तुम्ही घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो GR आहे जो 4 सप्टेंबर रोजी
राज्य सरकारने प्रसारित केलेला आहे मित्रांनो। हा JR ची PDF आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही हा JR सुद्धा वाचू शकता मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वप्न मत्स्य व्यवसाय करण्यासाठी जरी तुमचं स्वप्न असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकतात हे अनुदान घेऊन मित्रांनो। हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्याचं ड्रीम आहे, स्वप्न आहे मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा।